नमस्कार, मी राधिका. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी मोरगावचा मोरेश्वर या अष्टविनायक यात्रेतील पहिल्या गणपतीचे चित्र काढून दाखवणार आहे. या गणेशाच्या मूर्तीचा रेफरन्स मी पिंटरेस्ट या वेबसाईटवरून घेतलेला आहे. प्रथमतः मी बॉर्डर्स सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला सेंटर्स आणि कॉर्नर्स नीट समजतात. प्रथमतः मी गाभाऱ्याचं चित्र काढत आहे आणि त्यानंतर गणेशाची अशी सुबकशी मूर्ती काढण्याचा प्रयत्न करत आहे. या गणेशाचं महत्त्व म्हणजे या गणेशाची मूर्ती ही मोरेश्वर या नावाने ओळखली जाते. म्हणजेच ही मयूरावर स्वार अशी गणपतीची मूर्ती आहे अशी मान्यता आहे. गणेशाच्या मस्तकावर सुंदरशी अशी नागराजाची ही मूर्ती आपल्याला दिसते. तीही मी काढण्याचा प्रयत्न करते. गावकऱ्यांची अशी मान्यता आहे की जेव्हा ही गणेशाची मूर्ती गावकऱ्यांना सापडली त्यावेळेला नागराजांनी स्वतः या गणेशाचे संरक्षण केलं होतं. या गणपतीला विळखा घालून त्यांनी त्याचं संरक्षण केलं होतं. गणेशाची मूर्ती रंगवण्यासाठी मी ऑरेंज आणि लाल या रंगाचं मिश्रण करून सिंदुरी कलर तयार केलेला आहे, जेणेकरून या गणेशाला रिअलिस्टिक असा इफेक्ट येईल. अष्टविनायकातले सर्व गणपती हे याच रंगाचे आहेत. गणेशाच्या सुंदर अशा शॅडोज आणि छटा तयार करण्यासाठी ब्राऊन आणि लाल रंगाचा मी तयार केलेला असा रंग वापर केलेला आहे. या गणपतीची मूर्तीला रिअलिस्टिक लुक मिळण्यासाठी मी त्याची काही शेडिंग पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाने सुद्धा करत आहे. पिवळ्या रंगाने सोनेरी अशा नागालाही एक रिअलिस्टिक लुक येतो. ज्या पद्धतीने चित्रामध्ये दिलेला आहे त्या पद्धतीने नागालासुद्धा सोनेरी रंग आणि त्याच्या छटा मिळण्याचा मी प्रयत्न करते. गणेशाच्या गाभाऱ्याला हिरवा आणि गणेशाच्या मूर्तीच्या मागे याच पद्धतीने गोल्डन रंग देण्याचा मी प्रयत्न करते. या गणेशाची महती म्हणजे हा गणपती मोरावर स्वार आहे. मिथिला नरेश चक्रपाणी राजा आणि उग्रा पत्नी
यांनी संतती प्राप्तीसाठी सूर्याच्या आराधनेतून एक सिंधू नावाचा कलशधारी पुत्र जन्माला आला. तो कलश सिंधूच्या पोटात होता. काही काळ लोटला व सिंधू अमर असल्यामुळे तो दुराचारी झाला होता. गावकऱ्यांच्या प्रार्थनेमुळे श्री गणेश यांच्या हाकेला धावून आले. तेही ते मोरावर बसून आले होते. या दुराचारी सिंधूला धडा शिकवण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी प्रथम पाऊल टाकले आणि सिंधूचा वध करून श्री गणेशांनी गावकऱ्यांना वाचवले. अशा पद्धतीची एक मान्यता गावकऱ्यांची आहे आणि या गणेशाचं जागृत देवस्थान मोरगाव या ठिकाणी आहे. गाभाऱ्याच्या सुंदर अशा छटा देण्यासाठी, त्या पद्धतीने डिटेलिंग करण्यासाठी मी काळा आणि ब्राऊन कलरचा मिक्स केलेला असा रंग यूज करत आहे. पांढऱ्या रंगाचा यूज करून गणेशाच्या छटा तयार करत आहे मी. शेवटी बॉर्डर्सला जीही आपण सिक्युअर करून ठेवले ते काढून लास्टला आपण सुंदर असं नाव लिहून हा व्हिडिओ संपवत आहोत. व्हिडिओ जरूर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. असेच सुंदर सुंदर व्हिडिओज आणि कला सादर करण्याचा मी प्रयत्न करत राहीन. धन्यवाद. बाय.